श्री स्वामी चरित्र सारामृत पंचम अध्याय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामीराजाय नमः। ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्त्य द्वंद्वातीत गगनसदृश तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एक नित्य विमलमचल सर्वदी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुवत नमामि। भवकानन वैश्वानरा अज्ञानतमच्छेदका भास्करा पूर्णसाक्षी परात्परा भक्ता खरा सदये तू गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझसी स्तविता प्रेमळ सत्वर त्याते पावसी विशेष गंगाजळाहून आपुले असे महिमान पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण रसभरीत पुढे पुढे ज्यांचे सबळ पूर्वपुण्य तया झाले स्वामी दर्शन ऐसे चोळप्पा आदी करून भाग्यवंत सेवेकरी अक्कलकोट नगरात एक तपापर्यंत स्वामीराज वास करीत भक्त बहुत जाहले वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजेरजवाडे थोर थोर म्हणती भोसल्यांचे भाग्य परम स्वामीरत लाभले उत्तम नृपतीही भक्त निस्सीम स्वामीचरणी चित्त त्यांचे तेवी किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी बडोद्या माझी त्या अवसरी मलारराव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला अक्कलकोटाहुनी स्वामींसी आणावे आपुल्या नगरासी मग कोणे एके दिवशी विचार ऐसा पातला दिवाण आणि सरदार मानकरी तेसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत त्याचा राखू सन्मान लागेल तितुके देऊ धन ही वटपुरी वैकुंठ भवन वसता स्वामी होईल कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपालागी पर्येसा आपुली जरी इच्छा ऐसी स्वामीन ते आणावे वटपुरीसी तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असो द्या ऐसे एकोणी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभाही समग्र आनंदेत जाहली संजीवनी विद्या साधण्याकरिता शुक्राजवळी कच जाता दैवी सन्मानिला होता बहुत आनंदे करोनी नृपतीसह सकळ जने त्यापरी तात्यांसी सन्माने गौरवोनी मधुर वचने यशस्वी म्हणती तया बहुत धन देत नृपती सेवक दिधले सांगाती जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिधली तात्याते तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तयाते अक्कलकोटीचे नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामीसेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामीसेवक त्यांत वरिष्ठ चोळप्पादिक सेवेकरी निस्सीम ऐसे पाहुनी तात्यांसी विचार पडला मानसी या नगरातूनी स्वामीसी कैसे नेऊ आपण अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींचेही मन रमवून गेले ऐसे ह्या ठाया प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर लढवोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे ऐसा मनी विचार करोनी कार्य आरंभिले तात्यांनी संतुष्ट रहावे सेवकजनी ऐसे सदा करिताती करोनी नाना पक्वान्ने करीती ब्राह्मण भोजने दिधली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा प्रसन्न व्हावे भक्तवत्सले कार्य साधावे आपुले म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेचिले तात्यांनी ऐशियाने काही न झाले केले तितुके व्यर्थे गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळप्पाप्रती त्याजलागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांसी घेऊनी याल बडोद्यासी मग मलारराव आदरेसी इनाम देतील तुम्हाते मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी ऐसे नाना प्रकारी चोळप्पाते सांगितले द्रव्येण सवे वश चोळप्पासी लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल मग कोणे एके दिवशी करीत असता स्वामीसेवेसी यतिराज तया समयासी आनंदवृत्ती बैसले चोळप्पाने कर जोडूनी विनंती केली मधुर वचनी कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्याप्रती चलावे तेणे माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे एकोनिया वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळप्पा लागोन काय दिले सत्वर रावमल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणूनी चलावे
पुढले अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता श्री स्वामीराज वदविता निमित्त विष्णुदास असे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा एकोत भाविक भक्त पंचम अध्याय गोढा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभम भवती।